आज विवेकने चांगलं सुसज्ज मैदान आहे खऱ्या अर्थाने। या मैदानासाठी आमचे प्रकाश पाटील असतील त्यांचे सर्व सहकाऱ्यांची मेहनत, परंतु हे मैदान खऱ्या अर्थाने सुसज्ज बनवण्यामध्ये सर्वाधिक जास्त सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते श्रीमलन क्रिकेट संघातील एक नामवंत फलंदाज सुप्रसिद्ध खऱ्या अर्थाने जे यष्टी रक्षक आहेत पंकज पाटील यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करावे लागेल। दोन्ही कोलेगाव क्रिकेट संघनायक आपला राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचे आहे। खेळाडूंच्या नावाबद्दल इन्फॉर्मेशन होणं खूप मोठं गरजेचं आहे। ओ टू रोशन। नक्कीच खेळाडूंची इत्तमूत माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। आपले ट्वेल्थमॅन आमच्या व्यासपीठावरती पाठवा, कारण स्टार ओवे संघाचे ट्वेल्थमॅन आमच्या समोर जॉईन झालेत, तर कोळेगाव संघाचे देखील राखीव खेळाडू आमच्या समोर जॉईन होतील। तर मॅचला सुरुवात होईल। 4 षटकांचा हा सामना आणि तुम्ही पाहता टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कोळेगाव संघानं। एका बाजूने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय स्टार ओवे संघाला। खरं तर साई आपण पाहिला या हंगामामध्ये स्टार ओवे संघ एका वेगळ्या फॉर्म मध्ये आहे। खूप चांगला खेळ त्यानं मात्र अनेक मैदानामध्ये केला। तुम्ही पाहताय हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। निकेश जो एक अतिशय विस्फोटक असा फलंदाज आहे आणि एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला आकिब पटेल जो युवा प्रतिभावंत असा खेळाडू आहे। ही जोडी मैदानामध्ये गेली आहे। खूप चांगला खेळ आपण पाहिला या संघाकडून। चिंचपाडाच्या मैदानात आपण पाहिला बलाढ्य ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला देखील पराभूत केलं असा हा गुणमान संघ स्टार उभे, आणि एका बाजूने तेवढा ताकदवर असा हा कोळेगाव संघ। या दोन संघादरम्यान मात्र ही मोठी लढत। तर मॅचला सुरुवात झाली। पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय बबलू पाटील। खूप चांगला गोलंदाज। पहिल्या P1च्या षटकामध्ये बबलू पाटीलच्या हातामध्ये संघनायकानं बॉल सोपवलाय। आमचे योगेश मडवी या स्पर्धेचे आमचे करते धरता प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि आज समालोचक म्हणून आमच्या सोबत देखील जॉईंट आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। चला मॅचला सुरुवात करायची। बघा वेळ फार कमी आहे, आयोजकांकडून सूचना आली आहे। या सूचनेकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या, कारण आज 12 संघ आहेत आणि या 12 संघांचा खेळ तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचा, त्यामुळे वेळ फार महत्त्वाची आमच्यासाठी। तर मॅचला सुरुवात झाली। पहिलं षटक बबलू पाटील आणि समोर तुम्ही पाहताय निकेश म्हात्रे। पनवेल तालुका सीएम ट्रॉफी जी झाली होती खऱ्या त्या ट्रॉफी मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू निकेश म्हात्रे, विस्फोटक बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे असा हा गुणवान खेळाडू स्ट्राईक एंड वरती आला। चला स्पीडअप करा, मी विनंती करतोय कोळेगाव संघाला। बघा पेनल्टी दिली जाईल। लेफ्ट हँड राऊंड विकेट, लोअर फुल टॉस बॉल, मिडॉन मधला क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाला आणि एक सिंगल मात्र आली आहे। बघा जर का तुम्ही कलेक्ट केला असता बॉल आणि डायरेक्ट हिट केला असता तर एक मोठा फलंदाज बाद झाला असा निकेश म्हात्रे। कारण निकेश जास्त काळ जर खेळपट्टीत उभा राहिला तर तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये एक मोठा उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळेल, या 3 मात्र शंका नसणार आहे। एक वेगळी रणनीती तुम्हाला इथे आखावी लागेल। क्रिकेटमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा हाफ चान्स मिळतो त्या हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि तो कन्वर्ट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षण केला होता। या इथे चांगला बॉल तुम्ही पाहताय, वेगवान बॉल होता आणि सरळ लँड झालाय यष्टांच्या बाहेर। पंचांनी मात्र या बॉलची लाईन ओळखली आणि या बॉलला वाईड घोषित केलंय। आकिब पटेल हा खेळाडू तुम्ही पाहता, तौसिफ पटेल टीमचा सिनियर क्रिकेटर, याच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा आकिब पटेल हा खेळाडू आणि आमचे ओवे संघाचे टीम मेंटॉर, टीमचे कट्टर समर्थक, संघ व्यवस्थापक आमचे जहीरभाई हे देखील सामन्याचा आनंद घेतात। स्पीडअप करायचा आहे। बँडेड फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, थोडी दुखापत झाली खेळाडूला। चला चला मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपण फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये, प्रथमोपचार केला जाईल। तर ओव्हर नंतर आम्ही लगेच फर्स्ट एड किट घेऊन जाऊ। बबलू पाटील न मात्र पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आणि त्यानंतर मात्र वाईड बॉल 1+1 अशा 2 धाबा आल्या। एकूण धाबांचा विचार केला 3, खोलात टाकलेला बॉल होता, हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, बॉटम एज घेतली, बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, जमिनीला घरंगळत सिंगल आली निकेशच्या बॅटमधून। या सिंगलने मात्र एंड बदलला निकेश मात्र या खेळाडूनं। टीमची धावसंख्या बनली धावफलकावरती बिनबाद 4 धावा। मगाच्या सामन्यामध्ये देखील अतिशय संत सुरुवात केली होती आपण पाहिलं जोवेली संघाने, आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आक्रमण केलं विराज गायकवाड या खेळाडूनं, त्यानंतर रोशन धुलेने देखील चांगला स्टार्ट दिला आणि एक मोठा टार्गेट त्याने उभारला होता। आता धावांचा पाठलाग करत असताना कोणी संघाला मात्र इथे पराभवाला सामोरं जावं लागलं। या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहता एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल स्टार ओवे टीमला। बबलू पाटील अतिशय चांगला शैलीदार गोलंदाज, पंचांच्या डाव्या बाजूनं लेफ्ट हँड राऊंड विकेट, यावेळेस परफेक्ट यॉर्कर, अफलातून बॉल फेकला आणि इथे मात्र पाचच्या स्वरूपात आढळला फलंदाज आकिब पटेल हा खेळाडू इथे बाद होतोय। दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थँक्यू. बघा, खेळाडूला इथे प्रथमोपचार केला जाईल. मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला थोडीशी दुखापत झाली तर आमचे आयोजक नक्कीच तुम्हाला फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये देईल. एखादी जास्त दुखापत झाली तर त्या दुखापतीला सर्वस्वी तो संघ जबाबदार असेल किंवा खेळाडू जबाबदार असेल, कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि तुम्हाला इंजुरीपासून सावध राहायचं. आमचे आयोजक प्रकाश पाटील, जे खऱ्यातून एक चांगले क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, आजही तोच त्यांचा दबदबा आम्ही अनेक वेळा पाहिला वामजे संघाकडून खेळत असताना. तर त्यांनी ते मात्र फर्स्ट एड किट घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. तर सम्राट पटेल हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. भरपूर निर्णायक स्थान आहे तिसऱ्या क्रमांकाचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पण विचार केला, पूर्वी दी बॉल राहुल द्रविडला पण पाहिलं, त्यानंतर आता विराट कोहलीला पाहतोय. आणि या मॅच मध्ये सम्राट पटेल वेगवान बॉल होता. खऱ्या तर पहिल्या षटकामध्ये बबलू पाटील या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण P1च्या षटकामध्ये तुमच्याकडे एक प्रमुख अस्त्र असणं गरजेचं आहे आणि तो षटक मात्र हाताळला या ठिकाणी बबलू पाटील या गोलंदाजाने. आतापर्यंत डॉमिनेट केलंय. तुम्ही पाहताय स्टार ओव्हेस संघाच्या फलंदाजांना बबलू पाटील या गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने शोल्डरचा वापर करतोय. पॉपिंग क्रीज वरती आला होतो, गती प्राप्त करतोय आणि त्यानंतर मात्र खेळाडूला देखील बीट करतोय. इथे देखील हा बॉल व्हायब्रेट अंपायर आमचे सँडी पालकर दर्शवत आम्हाला वाईट बॉल आहे. लाईन त्यांनी ओळखली आणि त्यानंतर मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय. गतिमान बॉल होता पण दिशाहीन बॉल होता आणि इथे मात्र या बॉलला वाईट घोषित केलं, त्यामुळे एक धाव ऍड होईल स्टार ओव्हे टीमच्या धावफलकावरती. या स्पर्धेतला हा 50वा वाईट बॉल आहे. प्रीतम भोपी आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत पेठगावचे. चांगली स्कोरिंग. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल सरळ चाललाय या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दिशेने हा चौकार. महाराष्ट्राचा भगवा वादळ उठल शिवनेरीला, आधी उठल शिवनेरीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभज तलवारीला. आई भवानी माता. 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केले ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. खूप चांगलं संगीत. सम्राट पटेलनं मात्र या ठिकाणी नटरंग स्टाईलनं फिरून मारलाय बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या डोक्यावरून चाललाय बॉल 6 धावेसाठी. षटकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. इरादे लाख बनते हैं बनकर टूट भी जाते हैं, लेकिन शिरडी वही जाता है जिन्हें साई बुलाते हैं. सबका मालिक एक है. तर पहिलं षटक संपलं आणि धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 15 आहेत. गडी बाद झालं एक, तो म्हणजे अकिब पटेल आणि त्यानंतर मात्र सम्राट पटेल. अफलातून बॅटिंग. 2 मोठे फटके. एका बाजूने निकेश मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. अतिशय विस्फोटक असा हा खेळाडू. चांगलं षटक. 15 धावा धावफलकावर द्यात. बबलू पाटीलचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गस्थ होतं, परंतु शेवटचे 2 बॉल, त्या 2 बॉलवरती येणाऱ्या 11 धावा. एक स्पेअर चेंडू आणि आपण पाहिला एक चौकार आणि एक षटकार. त्यामुळे या या षटकाचा इकॉनॉमिकल रेट जो खऱ्या अर्थानं वाढला गेला. तुम्ही जेवढ्या जास्त इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानामध्ये करा, कंजूस गोलंदाजी करणार, तेवढा तुमचा देखील स्टँडर्ड गोलंदाजी क्षेत्रामध्ये वाढला जातो. इथे मात्र तो स्टँडर्ड डाऊन केला सम्राट पटेल या खेळाडूनं. टोटल धावा आपण पाहिल्या संपूर्ण स्पर्धेमधल्या 2000 धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या दिवसामध्ये. खरं तर फलंदाजांसाठी हे मैदान, ही खेळपट्टी नंदनवन आहे आणि अशा खेळपट्टीवरती मात्र इथे आक्रमकता दाखवत असताना सम्राट पटेल हा खेळाडू. सेकंड ओव्हर कोळेगाव टीमचा हा गोलंदाज रवी जाधव. कोळेगाव हा संघ तुम्ही पाहताय कल्याण ग्रामीण विभागातला हा संघ आणि एका बाजूने आपल्या पनवेल तालुक्यातला स्टार ओबे हा संघ. 2 संघांमध्ये एक मोठी लढत आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना. चला टाइमपास करायचा नाहीये. बघा ही सूचना आली आहे.
आणि पंचांना विनंती, आपण स्टॉप वॉच लावा. जेव्हा पहिला बॉल पडेल ना तेव्हा आपण टाइम लावून ठेवा आणि 20 मिनिटं. आम्ही एका दुसरा मिनिट इकडे 19-20 करू, कारण ड्रिंक्स ट्रॉली जेव्हा दुखापत झाली म्हणून आम्ही ऍडजस्ट करू, परंतु तुम्ही जास्त वेळ प्लीज घेऊ नका. गोलंदाज तयार. यावेळेस निकेश साठी लॉफ केलाय बॉलला, खूप चांगला फटका, परफेक्ट रडार मध्ये आलेला बॉल फेकून दिला सरळ लॉंग ऑनच्या वरतून बॉल चालला सीमा पार, षटकार. तर पहिल्या बॉलवरती आला षटकार. मी मगाशी देखील म्हटलं पनवेल तालुक्यातील सीएम ट्रॉफी मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, म्हणजे तालुक्यातून ज्याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली असा गुणवान खेळाडू निकेश म्हात्रे, त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. रवी जाधवचा हा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहता या ठिकाणी अतिरिक्त उचली घेणारा चेंडू आणि लाईन देखील खराब होती, त्यामुळे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. मेन अंपायर द्वारकानाथ चोरगे, बेलवली गावातील एक सिनियर क्रिकेटर आणि एक चांगले अनुभवी पंच आणि स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहता या ठिकाणी म्हणजे केवाली नगरीचे भूषण सँडी पालकर, व्हायब्रेटर अंपायर म्हणून ओळख आहे. रवी तयार. यावेळेस खूप चांगला बॉल होता, टप्पा पाण्यात थोडासा उचली गेला, हा चेंडू राईस झाला, थोडासा उडणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. चांगलं प्रत्युत्तर रवी जाधव कडून निकेश या खेळाडूला. एकूण धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना रवी जाधव या खेळाडूचं इथे एज लागली आहे आणि अप्रतिम झेल या स्पर्धेतला उत्कृष्ट झेल पकडलाय बंटी पाटील या यष्टीरक्षकानं. कॉर्ड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद होतो या ठिकाणी निकेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. रवी जाधवला मात्र हे यश मिळालं आणि चौथ्या क्रमांकाचा अजून एक आक्रमक फलंदाज सोहेल पटेल मैदानामध्ये चाललाय. सम्रा पटेल आणि एका बाजूने सोहेल पटेल गोलंदाजी करताना तुम्ही पाहता रवी जाधव या खेळाडूला. चांगलं कमबॅक तुम्ही पाहता या ठिकाणी कोळेगाव संघासाठी रवी जाधव या गोलंदाजाकडून. ओव्हर द विकेट समोर सोहेल तयार. पहिलाच बॉल तुम्ही पाहता बॅकफुटला गेले होते, त्यानंतर मात्र बॉल चालला सरळ डीप फाईन लेग क्षेत्राकडे. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, आउटफील्ड चांगली आहे त्यामुळे बॉल थांबणार नाही, बॉल सरळ चालला सीमा पार. येतोय हा चौकार. थँक्यू. तुम्ही पाहता या ठिकाणी मिस्टॅम स्ट्रोक होता परंतु बॅकवर्ड क्षेत्राकडे आला हा चौकार सोहेलच्या बॅटमधून. रवी तयार. इथे देखील ऑन ड्राईव्हचा हा फटका अलॉंग द कार्पेट डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. सिंगल मात्र पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी, सम्रा आणि सोहेल दोन्ही खेळाडूंनी सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. स्टार ओव्हे टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 27 धावा. पहिल्या 17 मैदानात 50+ धावा करावंच लागतील, कारण हे मैदान तुम्ही पाहता मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं जवळजवळ 57 धावा केल्या कोणी संघानं त्यांना प्रत्युत्तर देत असताना आणि तो संघ तिथे पराभूत झाला. या मॅच मध्ये देखील एक मोठं टार्गेट स्टार ओव्हे टीमला तयार करायचं आहे. कोळेगाव संघ देखील तेवढाच ताकदवर आहे. कल्याण ग्रामीण मधला हा संघ कोळेगाव आज भरपूर दूरवरून हा संघ इथे पोहोचला. इथे मोठा फटका खेळायचा होता, बराच काल चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार. हा षटकार माफी असावी डीजे दाबायचा आपण प्लीज. तर हा पंचाचा उशिरा निर्णय आला, हा चौकार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा मिळतील या बॉलवरती स्टार ओव्हे टीमला. यस डीजे. तर शॉर्ट टी मीटिंग करा बघा, वेळ भरपूर आमच्याकडे कमी आहे, आपण वेळेला महत्व द्या. लगेचच आपला तिसरा गोलंदाज रेडी असू द्या, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायची, या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्टार ओव्हे टीमची धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 15.50च्या सरासरीनं 2 गडी बाद 31 धावा. तिसरं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सुभाष संते हा गोलंदाज यावेळेस बाद आहे, गोलंदाजी मार्कवरती आलाय.
तर फिल्डिंग रिसेप्शन मध्ये वारंवार बदल केला जातोय. तुम्ही पाहता या ठिकाणी समोर सोहेल आणि एका बाजूने सम्राट पटेल हे दोन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे खेळाडू. चांगली बॅटिंग आतापर्यंत सम्राट पटेलने केली. एका बाजूने सोहेलने देखील आपल्या टीमला 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. भरपूर निर्णायक सामना असेल. तुम्ही पाहता सूर्य देखील अगदी मधोमध मध्यांतर आलाय आणि इथे मात्र उन्हाचा प्रहर देखील वाढत चाललाय. सोहेलसाठी हा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून बॉल चाललाय सरळ वेगानं सीमा पार. हा चौकार. तर 35 धाबा धावफलकावरती आहेत आणि खूप चांगली बॅटिंग आता मात्र सोहेलच्या कडून देखील होत असताना आपल्या टीमसाठी. गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला गेले, चांगला फटका होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग होती चांगली, त्याने त्या डीप मध्ये चांगला थ्रो देखील आला. त्यानंतर आली सिंगल. फटका खूप सुंदर होता. तुम्ही पाहिला बॅकलेपचा पुरेपूर वापर केला. बॅकफुटला थोडे गेले होते फलंदाज सोहेल, पण तो डीप मध्ये खूप चांगली रणनीती संघनायकाने अगली क्षेत्ररक्षक तैनात केला होता. एक धाव आली या बॉलमध्ये. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. गडी बाद झाले 2. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुभाष संतेचा मार्ग असताना. पंचांच्या डाव्या बाजूने तुम्ही पाहताय गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर सम्राट पटेल साठी हा गती परिवर्तन केलेला बॉल होता. बघा ज्या गतीनं बॉल येणं त्याच्या बॅटमध्ये अपेक्षित होता ती गती मात्र बॉलमध्ये नव्हती. त्यामुळे लेग बाईज मात्र हे पंच दर्शवत असताना इथे या ठिकाणी लेग बायची रन मिळाली. डोक्यावरती बॉल आदळला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. सिंगलने मात्र धावसंख्येत थोडासा बदल. धावसंख्या आपण पाहिली. एका धावेनं मात्र संघ पुढे चालला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. 37 धावा धावफलकावरती आहेत. सुभाष चा पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेला, उडवला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि हा सोपा झेल कॅरी केला आणि इथे मात्र तिसरा धक्का बसतोय. तो म्हणजे स्टार ओव्हे टीमला. सोहेल पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नाझीम पटेल हा खेळाडू मात्र आता 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय. सुभाष संतेनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. इथे चांगला फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर टायमिंग. बॉल सरळ चाललाय वाईडेस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा षटकार. खूप चांगली आक्रमक बॅटिंग आता सम्राट पटेल याच्याकडून होत असताना. धावसंख्येचा विचार केला 43 धाबा. डान्सिंग डाऊन द विकेट. अजून एक चांगला तडाखा सम्राटच्या बॅटमध्ये होतोय. हा लगातार दुसरा षटकार. सम्राट पटेल ऑन फायर. तर 49 धाबा धावफलकावरती आहेत. तर आमचे जे छोटे व्हॉलेंटियर्स आहेत बघा 15चा ग्रुप आहे. तर तुम्ही 5-5 जण या. आमचे अजय पवार यांच्याशी संपर्क साधा. स्नॅक्स करून घ्या, वडापाव खाऊन घ्या. खरं तर त्यांची प्रचंड मेहनत आहे. बघा बॉल एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला की लगेच मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण आहे ते आमचे छोटे व्हॉलेंटियर्स. तर 5-5 जणांचा ग्रुप तुम्ही या आणि इथे ब्रेकफास्ट करून घ्या. तर 3 षटकं संपली. 49 धावा धावफलकावरती आहेत. वडापाव खाऊन घ्या. आमचे अजय पवार यांनी संपर्क साधा. अजय दादा भोईर यांच्याशी आपण संपर्क करा. तर हा पहिला बॉल इथे निर्धाव फेकलाय. गोलंदाज होते सौरभ पाटील. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती नाझीम पटेल हा खेळाडू तुम्ही पाहता मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंड वरती. इथून भरपूर मोठ्या अपेक्षा असतील या खेळाडूकडून. इथे स्टँड अँड डिलिव्हर. हेलिकॉप्टर उडवलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या षटकाराच्या मदतीने मात्र अर्धशतक देखील पूर्ण झाले स्टार ओव्हे टीमचं. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
थँक्स डीजे मास्टर व्यासपीठावर ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे या मैदानासाठी खूप ज्यांचं योगदान ते एक लेजंड क्रिकेटर वावंजे क्रिकेट संघाचे आमचे मित्र प्रवीण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. षटकारानंतर पुन्हा एकदा सौरभचं कमबॅक. खूप चांगला बॉल, मागचा बॉल होता तुम्ही बायला अगदी समोर टाकला होता आणि त्या बॉलला मात्र तुम्ही पाहता एक खडे षटकार लागला होता नाझीम पटेल या खेळाडूनं. 55 धाबा तुम्ही पाहता फायटिंग टोटल कडे मात्र इथे वाटचाल करतो आता स्टार ओवे संघ. गोलंदाज या ठिकाणी अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सौरभचा हा बॉल इथे मात्र मिस्टाइम स्ट्रोक होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अप्रतिम झेल, सिंगल हँडेड झेल तो देखील तुम्ही पाहता धावून बॉलला मात्र त्यांनी पकडला, झेल कॅरी केलाय आणि इथे मात्र रवीनं मात्र पकडला झेल. नाझीम पटेलचा संपतो या ठिकाणी खेळ. वावंजे गावच्या ग्राउंडवरती सरपंचाच्या नावानी, वावंजे गावच्या ग्राउंडवरती संतोषी मातेच्या नावानी सरपंच चषक ठेवलाय श्री मलंग क्रिकेट संघानी. सरपंच चषक तुम्हाला स्क्रीन मध्ये पाहायला मिळेल ज्या पद्धतीने त्याने एफर्ट लावला त्या क्षेत्ररक्षकानं. हे स्टँडर्ड आहे सध्याच्या क्रिकेटचं. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये त्याने खूप स्टँडर्ड वाढवलंय. फिल्डिंग चांगली केली आणि सिंगल हँडेड झेल पकडला. जर का हा झेल सुटला तर कदाचित 6 किंवा 4 धावा देखील मिळाल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या स्टार ओव्हे टीमला. एक धाव महत्वाची आहे ती त्याने रोखली आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलं होतं. कारण एका धाब्याने इतिहास रचला जातो. नवीन खेळाडू विवेक म्हात्रे यावेळेस क्लीन बॉल, अफलातून कमबॅक या ठिकाणी तुम्ही पाहताय सौरभ कडून. दांडी गुल सम्राट पटेलचा हा निर्णायक विकेट मिळवून दिला या खेळाडूनं. अजून एक धक्का बसतो स्टार ओव्हे टीमला. या डेंजर बॉलरनी, या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी. 8 चेंडू मध्ये 26 धाबांचं योगदान दिलं सम्राट पटेल या खेळाडून आपल्या टीमला. वेल प्लेट, शुभेच्छा असतील. तर इथे नवीन खेळाडू स्वतः संघनायक ऍज अ कॅप्टन म्हणून आता या ठिकाणी 7व्या क्रमांकामध्ये तौसिफ पटेल मैदानामध्ये झालाय. शांत संयमी हा खेळाडू, बराच काळ मोठं योगदान ज्याने आपल्या ओव्हे संघात देतो खेळाडू. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे सौरभ पाटील. ओव्हर द विकेट. इथे विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती परंतु यष्टीरक्षकाने ती संधी सोडली आहे. परंतु एक छोटासा क्षेत्ररक्षक त्याने इथे बॉलला थांबवलाय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट. तौसिफनं जर का मनामध्ये ठरवलं असं 3री धाव देखील कंप्लीट झाली असती. ते 2च धावा आल्या बॉलमध्ये आणि सांघिक यश मिळालं कोळेगाव संघाला. आणि इथे पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 57 ही धावसंख्या आपण पाहतो स्टार ओव्हे टीम कडून. म्हणजे येणारे 24 चेंडू 58 धाब्याची गरज असेल कोळेगाव संघाला आणि एका बाजूने 58 धावा रोखायच्या स्टार ओव्हे संघाला. थँक्यू. तर या दरम्यान बेलवली संघ आणि आगासन संघ दोन्ही टीमचे कॅप्टन यांना मी इथे इन्व्हाइट करतो. आपण यावं. 2 सदस्य आपण याने जर्सी घेऊन जा, आपल्या टी शर्ट घेऊन जा. एखादा सदस्य आला असेल आकाश किंवा ती बाता आगासन संघ जो केजू मुंडेचा संघ आहे आपला टीमचा एखादा सदस्य आला सर तर आपण जर्सी घेऊन जा आमच्या आयोजकांच्या. त्यानंतर आम्ही पुढे अनाउन्समेंट करू. बॉल द्यायच्यात मैदानामध्ये. जुना चेंडू त्या मैदानामध्ये वॉर्मअप साठी. 58 धावांची गरज हे ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये आमचे समालोचक मित्र साई राजे यांना. थँक्यू. या अजय पवारांनी बघा केलं आयोजन छान. श्री मलंग संघानी बघा केलं नियोजन छान. आहे वावंजे गावची शान ही सरपंच ट्रॉफी महान. या सरपंच ट्रॉफीला परेश भाईचं योगदान. थँक्स. तर व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने श्रीमलंग क्रिकेट क्लब वावंजे क्रिकेट संघाचे लेजंड क्रिकेटर, कामगारी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने कामगार नेते म्हणून अग्रेसर असणारे आमचे परम मित्र प्रवीण पाटील वावंजे यांचं व्यासपीठावर आगमन. रायगड ग्रामीण 40+ मास्टर असं खऱ्या अर्थाने त्या प्रीमियर लीगचे सुद्धा ते प्रेसिडेंट्स आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 8 ते 16 जानेवारी दरम्यान आपण रायगड ग्रामीण 40+ मास्टर प्रीमियर लीगचं आयोजन सुद्धा इथे केलं जाईल. स्वागत आहे प्रवीण पाटील आपलं. तर व्यासपीठावर आम्ही RD पाटील सरांना इथे पाहतो खऱ्या अर्थाने. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो.
तर मित्रांनो ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो निश्चित स्वरूपात ही स्पर्धा संकल्पना आम्ही इथे पाहतो 100 किंग मेकर सरकार ज्याने संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपली ओळख निर्माण करून दिलेली आहे ते नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आहे संतोष शेठ म्हात्रे चषक 2021 पर्व आणि त्यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे मी पुढे एकदा या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मानित संतोष म्हात्रे साहेब 100 किंग मेकर सरकार आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आणि या स्पर्धेचे दमदार नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हा संघटक रायगड जिल्हा उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील यांचे काही क्षणातच या स्पर्धेकरता इथे आगमन होणार आहे स्वागत आहे आपलं तत्पूर्वी बेलवली गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या संघनायक जरी ते उपस्थित असतील तर त्यांनी निश्चित स्वरूपात आपापले जर्सी घेऊन जायचे आहेत क्रिकेटचं टी शर्ट लगेचच घेऊन जावं स्वभावाचा माणूस मस्त आहे दिलाचा दिलदार जीवलग दोस्त हॅलो थँक्यू डीजे थँक्यू सो मच रोशन दादा तारागाव यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला पहिल्या सत्रामध्ये त्यानंतर तर प्रवीण दादा पाटील इथे आलेले आहेत मित्रांनो त्यांच्या घरी अर्थाने सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण ते रायगड ग्रामीण 40 बस प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत मित्रांनो त्यांची संकल्पना आणि येणाऱ्या 8 ते 16 जानेवारी दरम्यान चिंचपाडा भूमिपुत्र लोकनेते दिवा पाटील क्रीडांगण मैदान चिंचपाड्याच्या मैदानावर येणाऱ्या 8 ते 16 जानेवारीला 40+ प्रीमियर लीग रायगड ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 40+ क्रिकेट खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत मित्रांनो मी पुन्हा एकदा त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने चषकाचं नाव आहे लोकनेते दिबा पाटील भूमिपुत्र चषक तत्पूर्वी बोलूया आमचे सहकारी इथे साही राजे यांच्याकडे थँक्यू महागुरु जाऊया क्रिकेटचे अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य दे दिव्यमान तारांगण पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त गोलंदाज नाम नाझीम पटेल असेल परला चेंडू भन्नाट वेग प्रचंड वेग आपण पाहिला बॅट्समन प्रतीक संते या चेंडूवरती मात्र अशा नजरेनं पाहत बसला बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केला जातोय षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय रिंगणाचा खेळ आणि 9 क्षेत्ररक्षक 30 केराच्या बाहेर आपण पाहू शकाल आणि 2 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी बाहेर पाहू शकाल दुसरा चेंडू खराब चेंडू पंच या ठिकाणी नो घोषित करतात कारण या ठिकाणी मात्र खेळपट्टीचा विचार केला छोटी खेळपट्टी आहे परंतु निश्चित तुम्हाला मात्र नियंत्रण ठेवावं लागेल चेंडूवरती हा चेंडू पंचांचा इशारा येतोय नितीश सँडी पारकर सरांचा फ्री हिट उघडा डोले पहा नीट चेंडू असेल तर मात्र फ्री हिट प्रतीक संतेला मात्र या ठिकाणी मिळाला आहे मौका कारण सातत्याने आपण म्हणत असतो जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है पण त्या मौकेचा फायदा प्रतीकला मात्र उठवावा लागेल बिग हिट बॅटच्या अगदी रडार मध्ये बघतच कर रायगन षटकार मारलं या वाघानं षटकार वावंजे गावच्या ग्राउंडवरती सरपंचाच्या नावानी वावंजे गावच्या ग्राउंडवरती संतोषी म्हात्रेच्या नावानी सरपंच चषक ठेवलाय श्री मलंग क्रिकेट संघ जबरदस्त क्या बात है डीजे सागर निश्चित 100% किंग मेकर सरकार माजी सरपंच चषकचा पर्व निश्चितच मान्य श्री संतोष शेठ म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने साकारली स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येकच्या बॅट्स मधून आलेला हा गगनचुंबी खणखणीत षटकार 110 मीटर लांबीचा षटकार आपण पाहिला खूप मोठा फटका आलाय आणि निश्चित फ्री हिट होती आणि फ्री हिट होती प्रत्येकने काय फटका घेतलाय प्रत्येक संते निश्चितच खेळतोय त्याच्या जोडीने खेळ करतोय 2 धुरंधर जय आणि वीरूची जोडी मैदानात आपण पाहतोय प्रत्येक संते आणि त्यानंतर बबलू पाटील आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क होती गोलंदाज नजीम पटेलला आपण पाहू शकाल नजीम पटेल म्हणला तर नजीम गुल्ली कारण खऱ्या अर्थाने ओपन स्पर्धेमध्ये मोठ्या फलंदाजांना निश्चित चक्रावून सोडणारी गोलंदाजी त्याच्या भात्यातून मात्र त्यांनी सातत्याने पेश केली मात्र या ठिकाणी नजीम पटेलला तशीच गोलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्येत आपण इन्व्हेस्टमेंट पाहिली स्टार ववे संघाच्या माध्यमातून तर निश्चित 58 धाव्यांचा टार्गेट आहे म्हणजे 14.50 अशी सरासरी या ठिकाणी कायम ठेवायची आहे का पहिला चेंडू खूप धारदार आपण पाहिला दुसरा चेंडू भीमर पाहिला मात्र निश्चित पुढील चेंडू प्रत्येक
आणखीन बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाही, डायरेक्ट करले जात आहे, परंतु फलंदाज निश्चित बबलू पाटील पॉपिंग क्रीज मध्ये शाबूत पंचांचा बाईकचा इशारा येतोय आणि एकूण धावसंख्या 10 फलकावरती 8 धावा. 10 फलकावरती आपण पाहते जबरदस्त क्रिकेट स्पर्धा 100% आणि किंग मेकर सरकार कसं असावं आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानं निश्चित सरपंच चषक हा पर्व आपण एन्जॉय करतोय. जबरदस्त योगदान 4 बाईक आणि निश्चित येता क्षणी या स्पर्धेच्या प्रेमात पडावं इतकं चांगलं आयोजन नियोजन आयोजक कमिटी आमचे अजयदादा पवार, प्रकाशदादा पाटील, त्यानंतर माननीय परेशभाई पाटील, अजयदादा भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने भरली क्रिकेटचा हा देखना सोहळा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. डावकऱ्याचा फलंदाज तयार. बबलू पाटील साठी हा चेंडू 1 वेग फक्त निश्चित चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातोय. तत्पूर्वी मिळेल सिंगलच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 10 फलकावरती. जबरदस्त गुणलेखाच्या भूमिकेत प्रीतम बोपी मॅन ऑफ फ्रेट अप्रतिम आखो देखा गुणलेखक कची निश्चित जबरदस्त भूमिका चोखरित्या. कारण गुणलेखक म्हटलं तर समालोचन करण्याचा निश्चित आमच्या पाठीचा कणा मी सातत्याने म्हटलो. संजय भगत मोहदर यांचं आगमन झालेलं आहे. संजय भगत यावं आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे. निश्चितच गोलंदाज तयार. आगळू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गगनभेदी समालोचनाला दिलेली सलामी साधवींची जबरदस्त खनखनी षटकार. थँक्यू. जबरदस्त संगीत चेंडू मात्र आपण पाहायला षटकार दिलाय. आता मात्र क्लास पहा, दर्जा पहा क्रिकेटचा कुठे जाऊन पोहोचलाय. कारण 4 बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि एकूण 6 चेंडूंचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या 10 फलकावरती. आस्किंग रन रेट होता तो पूर्णपणे पूर्ण करत असताना जय गावदेवी क्रिकेट संघ कोलेगाव जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या 15 धावसंख्या. थँक्यू. संतोष शेठ माणूस ग्रेट, संतोष शेठ माणूस ग्रेट, दिलाच आहे दिलदार. फार फार नाव गाजतय फार 100 किंग मेकर सरकार. निश्चितच पूर्णपणे महाराष्ट्रभर जगभरात एकच स्पर्धेची चर्चा. कारण ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. कारण पूर्णपणे निश्चित वारे वाहते गार आणि स्पर्धेमध्ये एकच गाजाबाजा 100% किंग मेकर सरकार. साईराजे खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात 100 किंग मेकर सरकार क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो. परंतु या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य आहेत 4 टू व्हीलर्स बाईक आपण इथे पाहतो. निश्चित पहा गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा दिशा वेग निश्चित आपण पाहतोय. पहिला चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला. निश्चित विवेक मात्रे चांगली गोलंदाजी निश्चित कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. निश्चित क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं आपण पाहतोय. डीप मिड विकेट वाईटिश लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्ट टर्नमेंट. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज तयार. यावेळेस बिग हिट स्क्वेअर लेगच्या रिझन मधून आलेला आणखीन एक दमदार षटकार बालू पाटील यांच्या बॅट्स मधून. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह. जबरदस्त परेश दादांचं योगदान आमचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे निश्चित मान्य श्री परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक. अप्रतिम कार्य त्यांच्या कार्याला आमचा भगवा सलाम. 200 निर्धाव चेंडू या स्पर्धेमध्ये फेकले जातात. अप्रतिम भूमिका निश्चित गुणलेखाच्या माध्यमातून पाहिले. प्रीतम भोपी त्यानंतर साईप्रीत लाईव्ह A to Z क्वालिटीचे आपण क्लॅरिटी आपण पाहतोय. गोलंदाज तयार विवेक. या वेळीत मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दर्शवतात की लेग स्टंपच्या वरणा चेंडू चाललाय आणि मात्र एकूण धावसंख्या 10 फलकावरती विचार केला तर गणरायचा शुभांक आपण पाहतो 21 धावा. 58 धावेचा पिछा करत असताना निश्चित सलामीची जोडी निश्चित जय आणि वीरूची जोडी खऱ्या अर्थानं खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. विवेक यांच्या षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी पाहिला भन्नाट वेग परंतु पंचांनी दर्शवला हा चेंडू स्वेर आहे, खराब आहे आणि निश्चित पंचाचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट आहे.
पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण निश्चित न्यायमूर्तीची भूमिका आपण पाहतो. पंचांच्या भूमिकेत निश्चित आमचे सँडी पालकर असतील, त्यानंतर द्वारकानाथ दादा चौधरी असतील, यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिला तर निश्चितच 22 धावा धावफलकावरती पाहतोय. विवेकचं पृथ्थकरण पाहिला, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार पाहिला, तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहिला आणि हा चौथा चेंडू वाईट आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती 58 धावेचा पिछा करत असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र आणखीन एक प्रेशर आणि फक्त प्रेशर. विवेककडनं या अपेक्षा नव्हत्या. खऱ्या अर्थाने तौशिफ पटेल असेल त्यांना मात्र निश्चित कानमंत्र देतील, कारण कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. कारण यष्टिरक्षकाच्या माध्यमातून निकुला आपण पाहतोय निश्चित कानमंत्र देत असताना नसीम पटेल देखील त्याला कानमंत्र देतात की कशा प्रकारची गोलंदाजी तुला करायची आहे. 23 धावा धावफलकावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट करतील का? निश्चितच चेंडू मात्र जातोय निर्धाव. अशाच प्रकारची गोलंदाजी खऱ्या अर्थानं विवेकला मात्र करावी लागेल, कारण कंजूसी गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण जर सामन्यामध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर निर्धाव चेंडू सातत्याने तुम्हाला फेकावे लागतील, विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल, हाय स्टँडर्ड फिल्डिंगचा एफर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील. विवेक यांच्या षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज डावखुरी हाताचा एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिलाय. या ठिकाणी मात्र बबलूला हा चेंडू समजत नाही, बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही आणि मात्र हा चेंडू सरळ सफर करतोय निर्धाव धावेची. निश्चित या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव. षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. षटकातील शेवटचा चेंडू निश्चितच फेरबदल आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहिलात, कारण एक क्षेत्ररक्षक थर्डमॅन मधून तौशिफ बाहेर गेले होते, मात्र ते शॉर्ट टर्नमॅन मध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू रूम झाल्यात, शफल होत आहेत. यावेळेस लावडली अपील, पंचाने अपील उचलून धरलाय. फलंदाज मात्र बबलू पाटीलचा मात्र खेळ संपुष्टात येतोय. संतोष मात्रे एका पक्षवाला बहुमताने निवडून आला. मिथलच गावाला सरपंचाला भला, आई संतोष मात्रे वाला. मिथलच गावाला सरपंचाला भला, आई संतोष मात्रे वाला. गावाला सरपंचाला भला, आई संतोष मात्रे भला. गावाला सरपंचाला भला, आई संतोष मात्रे भला. थँक्यू. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यात तर निश्चितच 23 धावा धावफलकावरती आता समीकरण येऊन टेपतंय. 12 चेंडू 35 धावा, 17.50 ची सरासरी गाठावी लागेल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच कॅप्टन ऑफ द टीम खऱ्या अर्थानं तौशिफला आपण पाहतोय. फलंदाज प्रतीकला आपण पाहतोय ग्लान्स करताय. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मधून. मात्र या ठिकाणी एफर्ट्स खूप चांगले. निश्चितच कुणाल म्हटलं तर निश्चितच कुणाल ठाकूर अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. क्या बात आहे, चागू या गुरु. निश्चितच 2 धावा आपल्या संघाला मात्र वाचवत्यान आपण पाहतोय. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो ते मात्र 25च्या घरामध्ये. यावेळी 6 चेंडू निश्चितच पहा आगली वेगळी स्टाईल सँडी पालकर. क्या बात आहे, जबरदस्त दर्शेदार चेंडू, अप्रतिम लाईन. यावेळेस मात्र फुल्डर लाईनचा हा चेंडू होता. मात्र निश्चितच यष्टिरक्षकाला मात्र चकवा देऊन जातोय चेंडू. 2 धावा तिसऱ्याचा मानसचा आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र चौथीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र या ठिकाणी 4 धावा. निश्चितच नाराज असतील या क्षेत्ररक्षणावरती आणि पंचांचा इशारा येतो, पायचा इशारा येतोय. म्हणजे एकूण धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो ते मात्र 29 धावा धावफलकावरती. गावदेवी क्रिकेट संघ खऱ्या त्याने केलं असताना कोले प्रतीक संते या ठिकाणी चांगलं संघाला सावरतोय. सलामीवीर आलेला फलंदाज. या चुका तुम्हाला मात्र निश्चित अंतिम षटकामध्ये निश्चितच भोगतान करावं लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू तौसिफ
वेगी चेंडू आउट ऑफ द पार. प्रॉपर टायमिंग. F1 क्वालिटीचा बिगर विकेट षटकार. डेरिंगवाला जिगरवाला गोरगरिबांचा वाली, डेरिंगवाला जिगरवाला गोरगरिबांचा वाली. दादा एकच शेठ शैलेश दादा माळी. दादा थँक्यू. जबरदस्त पहा, ज्यावेळेस बाईच्या रूपाने 4 धावा आल्यात त्यानंतर आलेला खणखणीत षटकार. प्रीतम सातत्याने आपण एक मनेचा उल्लेख जरूर करतोय, कारण घर फिरल्यानंतर घराचे वाशी देखील फिरले जातात. आता समीकरण येऊन टेपते 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. त्यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येतील सोहेल. तत्पूर्वी 2 धाव्यांची निश्चित पूर्तता केली जाते आणि 2 धावेचे बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. तर मात्र 37 रन. आता मात्र समीकरण टेपतंय 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करावी लागेल. 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. त्यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील सम्रा. फंबल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी 1च धाव आणि 1 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 देखील संपला जातोय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 38. आता येणारे 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज असेल ती मात्र जय गावदेवी क्रिकेट संघ कोलेगाव या संघाला. थँक्स व्यासपीठावर आम्ही पाहतो इथे खऱ्या अर्थाने विधी 11 गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत आमचे मित्र संजय भगत मोहदर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. काही क्षणातच 100 किंगमेकर सरकार माजी सरपंच नितलास आदरणीय संतोषदादा म्हात्रे साहेबांचं काही क्षणातच या वावंज गावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. आता जी लढत आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने स्टार ओवे विपक्ष इथे कोलेगाव क्रिकेट संघ आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच निश्चित स्वरूपात जानमान जोहेली क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. यानंतर आपण इथे पाहतो ज्यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो उसाडणे जय गावदेवी क्रिकेट संघ उसाडणे क्रिकेट संघाची क्रीडा क्षेत्रातील रायगड आणि ठाणे जिल्ह्याची ओळख आदर्श संघनायक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण एक शांत संयमी आणि मितभाषी स्वभावाचा एक खऱ्या अर्थाने एक व्यक्तिमत्व असणारे आमचे परम मित्र आदर्श संघनायक अनिल ढोपरे उसाडणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही 100 किंगमेकर सरकार माजी सरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. निश्चित पडती पावले सज्जनांची आणि शोभा वाढवली आपण मंडपाची. कोळेगाव संघ जो मैदानामध्ये खेळतो आणि त्याच गावातील खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचा भूषण दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेट भारतीय संघाला रिप्रेझेंट करणारा रवींद्र संत याचा आपण आवर्जून उल्लेख करू, कारण त्याने खूप मोठं योगदान या दिव्यांग क्रिकेटला दिलं आणि तो आपला या कोळेगावचा खेळाडू आहे. निश्चित तर जरूर अभिमान निश्चित आपल्याला वाटावा आणि सर्वांनी अभिमानाची आणि गोष्ट असेल. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने रोशन त्या खेळाडूला अख्खा देशामध्ये सुद्धा खेळण्याची संधी प्राप्त झाली. इंग्लंड सारख्या ज्या भूमीवर त्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने टेनिस विश्वाच्या जगतामध्ये निश्चित स्वरूपात रायगड ठाणे जिल्ह्याचं नव्हे तर आपल्या भारताचं नाव ज्याने लौकिक केलं त्याचं मनपूर्वक त्यांचं स्वागत आहे. 6 चेंडू 20 धाब्यांची गरज. टप्प्याचा चेंडूवरती मात्र फलंदाज अशा भूत अशा नजरेनं पाहत बसलाय. फलंदाज आपण प्रत्येकला पाहतोय कारण एका हाती झुंज देण्याची क्षमता असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. समीकरण येऊन टिपते 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. अप्रतिम क्रिकेटचा दर्जा क्वालिटी आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती सोपान तयार. 5 चेंडू 20 धाब्यांची गरज. समोर फलंदाज प्रत्येकला आपण पाहतो. आणखी निर्धाव चेंडूची मात्र पंचांनी निश्चित अपील उचलून धरला. लिडिंग एज फलंदाज प्रतीकची खेळी संपुष्टात. शोभतो या भीमवीर पनवेल तालुका अध्यक्ष आमचा विजय दादा पवार. पनवेल तालुका अध्यक्ष आमचा विजय दादा पवार. पनवेल तालुका निश्चितच विजयदादा पवार यांचं कार्य खूप मोठं आहे. तर खऱ्या अर्थाने गरिबांना
दलितांचा निश्चित प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जाते. आता समीकरण येऊन ठेपतोय ते मात्र प्रतीकने झुंज जरूर दिली होती. प्रतीकने आपल्या संघासाठी एकूण योगदान दिल्यात मात्र निश्चितच 13 चेंडूमध्ये 23 धाव्यांचं योगदान. आता समीकरण येऊन ठेपले ते मात्र 4 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. आता मात्र आसमानी टोले गजर टोले निश्चितच या ठिकाणी मात्र सुमितला मात्र मारावी लागतील षटकार चौकार. आणखीन एक जबरदस्त आल्या आल्या आपल्या नावाचा ब्रँड या चेंडूवरती चिपकतोय मात्र हा चेंडू आउट ऑफ द पार ओव्हर द रोप खणखणीत षटकार. संतोष शेठ माणूस ग्रेट, संतोष शेठ माणूस ग्रेट, दिला काय दिलदार, फार फार नाव गाजतय फार 100 किंग मेकर सरकार. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पाठीशी सागर डीजे यांचा आपण निश्चितच कौतुक करूया. समीकरण येऊन ठेपतंय. येणारे चेंडू असतील ते मात्र 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. सामना कोण जिंकणार याची चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. समोर गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. गोलंदाज सोपन तयार. फुलटॉस होता या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅन मध्ये मात्र 1 धाव जरूर मिळेल. आता समीकरण येऊन टेपते. येणारे चेंडू 2 आणि समीकरण असेल तर 13 धावांचा. मात्र निश्चितच यावेळेस आपण विचार केला कारण 2 चेंडूवरती 13 धावा बनत नाहीये. परंतु मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी निश्चितच आपण पाहिलं तर वेळ बदलायला टाइम लागत नाहीये. परंतु आता समीकरण येऊन टिपतंय. 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. सोपनी काय गोलंदाजी केली. चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश केली आहे. बिग हिट अप्रतिम फटका डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर संघर्षमय षटकार आपण पाहतोय. क्रिकेटची ही मनाची जत्रा भरली वावजे गावान, नित्रत गावचा सरपंचाच्या संतोष मात्रेच्या नावान. थँक्यू. आता मात्र या षटकाराच्या बरोबरीनं निश्चितच आता मात्र पाहिलं तर 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. दिस मॅच सेव्हनली गॉड मिरेकल. एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाचू शकते. एखादा अतिरिक्त चेंडू हा चेंडू मात्र स्वेर गेला वाईड गेला तर निश्चित एका चेंडूवरती षटकार आपण पाहू शकाल. पाहूया गोलंदाजी मागवरती सोपांची हृदयाची स्पंदन निश्चितच धक 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 जरूर करत असतील कारण 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. समोर गोलंदाज उजव्या हाताचा सौरभला आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जातोय. फक्त 1 धावेने हा सामना गमावावा लागतोय. स्कोर लेवल झाले. स्पर्धेचा नियम होता चेसिंग कंपल्सरी. मात्र या ठिकाणी अंतिम श्वासापर्यंत लढत राहिलेला हा संघ आपण पाहिला. जयगावचे क्रिकेट संघ कोलेगाव. काय मॅच वाट अ मॅच. अप्रतिम सामना. 1 धावेची किंमत या ठिकाणी काय असेल तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. तर आताची जी प्रेक्षणीय लढत झाली अतिशय प्रेक्षणीय आणि दमदार लढत आपल्या भेटीसाठी आली मित्रांनो. इकडे निश्चित स्वरूपात कोल्हे